नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पेपर JNM मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन मराठीमध्ये एक्सप्लेन करून देणार. त्यात आपण बघणार आहोत व्याख्या, डेफिनेशन, एक मार्कासाठी विचारला जातो. एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. चला बघूया. एपिडेमियोलॉजी म्हणजेच महामारी. एपिडेमियोलॉजिस्ट हा शब्द ग्रीकमधून आलेला आहे. इपी म्हणजे ऑन होते आणि डेमियो म्हणजेच पीपल आणि लॉजी म्हणजे स्टडी. तर एपिडेमियोलॉजीचा अर्थ होतो लोकांवरती स्टडी करणे. कशासाठी? तर रोगांसाठी. कुठला रोग कुठपर्यंत पोचलेला आहे, कुठला रोग आहे आणि त्यावर अभ्यास करणे आणि तो अभ्यास झाल्यानंतर त्यावर प्रतिबंध काय करावे, उपाय काय करावे, असा याचा अर्थ होतो. तर व्याख्या बघूया. 2 व्याख्या आहे. एक सोप्या लँग्वेजमध्ये आहे, एका याच्यात. तर बघूया तुम्हाला कुठली लिहायची आहे ते तुम्हाला जसं समजेल तसं लिहू शकता तुम्ही. एपिडेमियोलॉजीची व्याख्या बघूया. हे रोग आणि आरोग्य समस्या कशा पसरतात आणि लोकसंख्येवर परिणाम करतात याचा अभ्यास आहे. हे वैज्ञानिक एक क्षेत्र आहे जे सामुदायिक आरोग्य परिचारकांना रोग टाळण्यासाठी आणि नियंत्रण करण्यात आणि आरोग्य सुधारण्यात मदत करते. तर लोकसंख्येद्वारे वापरल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा अभ्यास आणि त्याचा प्रभाव मोजणे देखील समाविष्ट आहे. ठीक आहे. आता दुसरी व्याख्या बघूया एकदम सोप्या भाषेत. एपिडेमियोलॉजी म्हणजे रोगाच्या प्रसाराचा अभ्यास करणारी वैद्यकीय शास्त्राची एक शाखा आहे. ठीक आहे. सोप्या भाषेत बघू तर एपिडेमियोलॉजी रोग कसा पसरतो, कोणत्या व्यक्तींना जास्त धोका आहे आणि कोणत्या घटकांमुळे रोग वाढतो आणि त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल याचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. एक उदाहरण घेऊया. जसं झालं कोरोनाचा विषाणू. तो विषाणू कशा प्रकारे प्रसार झाला, कोणकोणत्या लोकांना जास्त धोका आहे व त्यावर उपाय काय केले जाईल, जसे लॉकडाऊन. हेच एपिडेमियोलॉजीचे काम आहे. तर तुम्हाला एवढं समजलं असेल. ह्या 2 व्याख्या आहे. हे 1 नंबर आणि हे 2 नंबर.